नमस्कार. हे ऐकले का या आपल्या चॅनलवर आजच्या या सखोल चर्चेत मी सर्वांचं स्वागत करते. आज आपण एक अशा विषयावर बोलणार आहोत, म्हणजे खरं तर 5 अशा बातम्या ज्या वरवर पाहता पूर्णपणे वेगळ्या वाटतात. हो, पण त्यांचा एकमेकांशी खूप जवळचा संबंध आहे. अगदी बरोबर. समुद्रात अडकलेली हजारो जहाजे असोत, देशातल्या निवडणुका असोत, किंवा मग थेट AI विश्वातला तो धक्कादायक हल्ला. जगाच्या एका कोपऱ्यात घडलेली घटना आपले दैनंदिन आयुष्य कसे बदलते हे सोप्या भाषेत डिकोड करण्याचा आपला आजचा उद्देश आहे. नक्कीच. आणि याची सुरुवात आपण त्या जागतिक तेल संकटापासून करूया. सध्या इराणने होर्मुझ सामुद्रधुनी पूर्णपणे बंद केली आहे आणि तेही अमेरिकेने युद्धविराम जाहीर केला असताना सुद्धा तिथे तब्बल 3200 जहाजे अडकून पडली आहेत. बापरे, तब्बल 3200 जहाजे, म्हणजे हा आकडा खूपच मोठा आहे. पण इथे मला एक नेहमीचा प्रश्न पडतो, तो म्हणजे हजारो किलोमीटर दूर समुद्रात कुठेतरी ट्रॅफिक जाम झालंय, तर त्याचा फटका आपल्या इथल्या किराणा आणि पेट्रोलच्या दरांना कसा बसतो? कारण अमेरिकेत तर महागाई 2 वर्षांच्या उच्चांकावर गेलीय आणि पेट्रोलचे दर एका महिन्यात चक्क $1ने वाढलेत. हो ना, तेच तर. म्हणजे होर्मुझ सामुद्रधुनी हा जागतिक तेल पुरवठ्याचा एकदम मुख्य मार्ग आहे. त्याला आपण एक वर्दळीचा चोक पॉइंट म्हणू शकतो. आता हा मार्ग बंद झाल्यामुळे समुद्रात ज्या हजारो जहाजांचा खोळंबा झालाय ना, तिथे त्यांच्या मरीन इन्शुरन्स म्हणजे सागरी विम्याचा हप्ता रातोरात प्रचंड वाढलाय. अच्छा, म्हणजे फक्त इंधनाचा खर्च नाही, तर हा विम्याचा खर्च सुद्धा वाढतो. 100%. कोट्यावधी रुपयांचा हा अतिरिक्त विम्याचा खर्च कंपन्या स्वतःच्या खिशातून थोडीच देणार आहेत. तो थेट आपल्या कच्च्या मालाच्या किमतीत जोडला जातो. त्यामुळे जगभरात महागाईची लाट येते आणि ती थेट आपल्या स्वयंपाकघरापर्यंत पोचते. हे खूपच भयंकर आहे. आणि जेव्हा जगात अशी अस्थिरता असते, तेव्हा मला वाटतं आपली स्वतःची सुरक्षा आणि ताकद जास्त महत्वाची ठरते. याच पार्श्वभूमीवर जर आपण फ्रान्स दौऱ्यातला तो राफेल M लढाऊ विमानांचा करार पाहिला, तर ते घराची सुरक्षा अपग्रेड करण्यासारखं वाटतं. अगदी बरोबर बोललात. राफेल M हे नौदलासाठीचं एक खूपच अत्याधुनिक विमान आहे. आणि ह्या करारामुळे साहजिकच चीन आणि पाकिस्तानसारख्या शेजाऱ्यांची अस्वस्थता वाढणार आहे. पण असे मोठे आंतरराष्ट्रीय संरक्षण करार करताना देशाला एका भक्कम देशांतर्गत पाठिंब्याची गरज असते. आणि तोच पाठिंबा आपल्याला निवडणुकांच्या आकडेवारीतून स्पष्ट दिसतोय. म्हणजे नुकतंच जे ऐतिहासिक मतदान झालं, त्यात आसाममध्ये 85.65%, केरळमध्ये 78% आणि पुडुचेरीत तर 89% मतदान झालंय. हो, हे आकडे खरोखरच थक्क करणारे आहेत. हो ना. आसाममध्ये भाजप तिसऱ्यांदा सत्तेत येण्याची धडपड करतंय आणि काँग्रेस 10 वर्षांनंतर कमबॅकच्या प्रयत्नात आहे. 4 मे रोजी निकाल येतीलच, पण इतक्या मोठ्या संख्येने लोकांनी मतदान करणं हे फक्त राजकीय जागरूकतेचं लक्षण आहे का? नाही, हे एका स्थिर आणि परिपक्व लोकशाहीचे मोठे लक्षण आहे. म्हणजे जेव्हा देशात प्रचंड बहुमताने सरकारे निवडली जातात, तेव्हा त्यांना एक भक्कम जनादेश मिळतो. मजबूत देशांतर्गत पाया असल्याशिवाय कोणतीही जागतिक महासत्ता तुमच्यासोबत राफेलसारखे मोठे धोरणात्मक करार विश्वासाने करू शकत नाही. हे अगदी खरे. म्हणजे देशांतर्गत स्थिरता आणि बाह्य सुरक्षा या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. पण आपण आत्तापर्यंत देशांच्या सीमा आणि शस्त्रांबद्दल बोललो. आजकाल खरी पॉवर फक्त शस्त्रांमध्ये उरलेली नाहीये. तंत्रज्ञानाच्या जगातही खूप मोठी उलथापालत सुरू आहे. हो, आणि ती उलथापालत आता खूप धोकादायक वळण घेत आहे. अगदी. कारण सॅन फ्रान्सिस्कोमध्ये एक खूपच धक्कादायक घटना घडली आहे. ChatGPT बनवणाऱ्या OpenAI कंपनीचे CEO सॅम ऑल्टमन यांच्या घरावर एका माथेफिरूने चक्क मोलोटोव्ह कॉकटेल म्हणजे आग लावणारा बॉम्ब फेकून हल्ला केला. संशयिताला पकडले आणि कोणी जखमी झालं नाही, हीच काही ती दिलासाची गोष्ट. सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी या घटनेचे टायमिंग खूप काही सांगून जाते. हा काही साधा स्थानिक गुन्हेगारीचा प्रकार नक्कीच नाहीये. तेच मला विचारायचं होतं. म्हणजे आपण सहसा राजकीय नेत्यांवर असे हल्ले झाल्याचं ऐकतो. एका टेक CEOवर असा बॉम्ब हल्ला होणं हे तंत्रज्ञान क्षेत्रासाठी किती धोक्याची घंटा आहे? खूप मोठी धोक्याची घंटा आहे. कारण आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा AI हे क्षेत्र जागतिक राजकारणा एवढंच प्रभावी बनलंय. जो देश किंवा संस्था AI मध्ये पुढे असेल, तिचेच भविष्यात जगावर वर्चस्व असणार आहे. त्यामुळे ऑल्टमन यांच्यासारखे लोक आता फक्त व्यावसायिक राहिले नाहीत, ते जागतिक सत्ता संघर्षातले अत्यंत संवेदनशील मोहरे बनले आहेत.
बापरे. म्हणजे तंत्रज्ञान आणि AI आता थेट राष्ट्रीय सुरक्षेशी जोडले गेले. हे खरोखरच विचार करायला लावणार आहे. आजच्या या सखोल चर्चेतून आपल्याला एक मोठा कॅनव्हास पाहायला मिळाला. नक्कीच. होर्मुझ सामुद्रधुनीची कोंडी जागतिक पुरवठा साखळीची नाडी दाखवते. विक्रमी मतदान आणि राफेल करार हे पारंपरिक सत्तेचा समतोल दाखवतात. आणि AIच्या जगातली ही नवी अस्थिरता भविष्याची चाहूल देते. अगदी बरोबर. आणि यातूनच जाता जाता सर्वांसाठी एक विचार करण्यासारखा प्रश्न निर्माण होतो. जर तंत्रज्ञान आणि भूराजकीय तणाव एकाच वेळी असेच वाढत राहिले तर भविष्यातले जागतिक संघर्ष हे तेलासारख्या नैसर्गिक साधनसंपत्तीसाठी लढले जातील की कृत्रिम बुद्धिमत्तेवर म्हणजे AIवर नियंत्रण मिळवण्यासाठी? यावर नक्की विचार करा. पुन्हा भेटू अशाच एका नव्या सखोल चर्चेत.